नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा, खूप दिवसापासून तुमच्या जाहिराती पब्लिश होत नव्हत्या, कारण की आचारसंहिता वगैरे चालू होती, त्यामुळे जाहिरातीवर थोडासा विराम लागलेला होता। तर आता बघा, सर्व काही क्लिअर झालेले आहे, आचारसंहिता वगैरे सर्व काही उठलेले आहे, तर आता जाहिराती येणे चालू झाले आहे। तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की तुमच्या एक्झाम कधीपासून चालू होणार आहे, त्यानंतर क्वालिफिकेशन काय राहणार आहे, कोणकोणती पदे आहे आणि त्यासाठी काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे, एक्झाम फीस किती आहे, सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यापूर्वी एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती जी आहे ते आपण देत असतो आणि जाहिरातीबद्दल तुम्हाला कळवत असतो। तर बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 16 फरवरी 2026ची ही जाहिरात आहे। तर बघू शकता तुम्ही, गट क ची वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे। तर बघा, सेवा व संवर्ग, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, तांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य, त्यानंतर पशुवैद्यकीय सेवा, अग्निशमन सेवा, सार्वजनिक आरोग्य, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी गट क संवर्गातील बघा पदे देखील तुम्ही बघू शकता, कोणकोणती पदे आहे। कनिष्ठ अभियंता, त्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक आणि यंत्रचालक, त्यानंतर उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक, अनुरेखक म्हणजे ट्रेसर आणि अग्निशामकच्या सर्वाधिक जास्त जागा आहे, 100 जागा आहे। अग्निशामकच्या रोखपालच्या बघू शकता 12 जागा आहे। तर बघा, सर्वांच्या जागा चांगल्या, फक्त या ठिकाणी कनिष्ठ अभियंत्याच्या 32 जागा आणि अग्निशामक या पदाच्या 100 जागा आहे। तर सर्वात जास्त जागा अग्निशामक या पदाच्या आहे आणि बाकीचे पदे जरी कमी असले तरी त्यामध्ये तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता। तर त्यामध्ये देखील नक्की फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा जर तुमचं क्वालिफिकेशन त्यामध्ये बसत असेल। तर या ठिकाणी वेतन श्रेणी देखील दिलेली आहे, ते देखील तुम्ही बघू शकता। वेतन श्रेणी सर्वांची चांगली वेतन श्रेणी आहे। तर त्यानंतर बघा, महत्त्वाच्या तारखा देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। महत्त्वाच्या तारखा बघा काय आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे 17 फरवरी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 18 मार्च 2026। तर 17 तारखेपासून याचे फॉर्म भरणे चालू झालेले आहे। आणि समजा जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर आपण तुम्हाला बघा फॉर्म देखील फिलअप करून देऊ शकतो। त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, किंवा येथे देखील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देऊन देतो। बघा, 9284307184 9284 307184 या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे। जर तुम्हाला फॉर्म वगैरे फिलअप करून घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्यामार्फत फॉर्म फिलअप करून देण्यात येईल। तर बघा, प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवसाआधी उपलब्ध करून दिल्या जाईल। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल। इथे हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही काही अडचण असेल तर संपर्क करू शकता। परीक्षा शुल्क बघून घ्या, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि अनाथ व मागास प्रवर्गासाठी 900 रुपये ठेवलेले आहे।
तर त्यानंतर बघा रिक्त पदांचा तपशील देखील दिलेला आहे. अर्हता व पात्रतावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊया आणि या नोटिफिकेशनमध्ये देखील तुम्ही ते वाचू शकता. तर त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या माहिती आपण बघून घेऊया. तर सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. सर्वसाधारण सूचनानंतर वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा देखील दिलेली आहे. तर किमान वयोमर्यादा बघू शकता 18 आहे. किमान व कमाल वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्वात कमी वय पाहिजे तुम्हाला 18, त्यानंतर आरक्षणासाठी 38, मागासवर्गासाठी 43 आणि बाकीच्यासाठी देखील तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर ती दिव्यांग संबंधित क्रायटेरिया दिलेले आहे. आणि नंतर अनाथ आरक्षणबद्दल माहिती देखील दिलेली आहे. निवड पद्धत बघा कशा प्रकारे होणार आहे ते देखील येथे नमूद केलेलं आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता किंवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. जे काही माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नंतर बघा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला दिल्या जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा. आणि परीक्षेचे ठिकाण, दिनांक वगैरे तुम्हाला ईमेल आणि लगेच मॅसेजद्वारे तुम्हाला कळवल्या जातील. तर बघा महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर याचा फॉर्म फिलअप करून टाका, कारण की नंतर शेवटी फॉर्म फिलअप करायला थोडा प्रॉब्लेम जातो. तर 17 तारखेपासून बघा फॉर्म भरणे चालू झालेले, तर 18 शेवटची तारीख आहे. जर ही डिटेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये ते तसे विचारा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे PDF कोर्स आपल्याजवळ उपयुक्त आहे. त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी विषय, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, कम्प्युटर नॉलेजचे सर्व PDF मिळणार आहे. तर बघू शकता तुम्ही सामान्य ज्ञानचे सर्व महत्त्वाच्या टॉपिकवर आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये बघू शकता तुम्ही राष्ट्रीय चळवळीचे 200 PYQs, 1000 GKचे प्रश्न आहे, 1000 सामान्य विज्ञानचे प्रश्न आहे, आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर संपूर्ण प्रश्नाचा PDF तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर बघू शकता आधुनिक महाराष्ट्राचे इतिहास, आर्थिक संकल्पना, केंद्र आणि राज्य सरकार, पंचवार्षिक योजना, पुस्तक आणि लेखक, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, भूगोलाचे 500 प्रश्न, नंतर महाराष्ट्राच्या भूगोलाचे PYQs, लेखक आणि कवी यांची टोपण नावे, वर्तमानपत्रे, वर्षातील प्रसिद्ध दिवसे, शिक्षणाचा परिणाम, समाजसुधारकांचे कार्य, त्यानंतर सामाजिक व आर्थिक जागृती, सुधारणा संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, हे सर्व PDF तुम्हाला सामान्य ज्ञानच्या अंतर्गत मिळणार आहे. त्यानंतर मराठी विषयाचं व्याकरण, म्हणी आणि शब्दांचा अर्थ सर्व विषयावर तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलेले आहे आणि सोबत व्याकरण देखील दिलेले आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचा एक स्पेशल PDF तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. आणि त्यानंतर बघा इंग्लिशचे सर्व काही महत्त्वाचे टॉपिक्स, त्यानंतर कम्प्युटर नॉलेजवर सर्व काही प्रश्नांचे सिरीज तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. तर हे सर्व PDF तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये मिळत आहे. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही मेसेज करा आणि हे PDF परचेस करून घ्या. तुम्हाला नक्कीच पुढील येणाऱ्या प्रत्येक भरतीमध्ये याचा फायदा होणार आहे.